तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या टेक पाटील यूट्यूब चॅनलमध्ये. अंगणवाडीविषयी एक महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या बेंगळुरात ICDAचा सुवर्ण महोत्सव, अक्का पथकाला चालना, 5,000 अंगणवाडी केंद्रात LKG UKG. बेंगळूर समग्र शिशु विकास योजना ICDSA ही माता बालमृत्यू आणि कुपोषणाची समस्या दूर करण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेली दूरदर्शी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यभरात सुरू असणाऱ्या 69,922 अंगणवाडी केंद्रामुळे 40 लाखापेक्षा जास्त महिला व मुलांना फायदा झाला आहे. राज्यातील 5,000 अंगणवाडी केंद्रामध्ये LKG UKGचे वर्ग सुरू केले जात आहेत. भविष्यात इतर केंद्रामध्ये ही सुविधा उपलब्ध केली जाईल असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. बेंगळुरूमध्ये राजवाडा मैदानावर शुक्रवारी महिला आणि बालकल्याण खात्याच्या वतीने अंगणवाड्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महिला सुरक्षेसाठी राबवलेल्या अक्का पथक, गृहलक्ष्मी बहुउद्देशीय सहकारी संस्था आणि राज्यातील 5,000 अंगणवाड्यामध्ये LKG UKGचे वर्ग करण्याच्या योजनेचा शुभारंभ केला. इंदिरा गांधी यांनी दूरदृष्टिकोन बाळगून सुरू केलेल्या समग्र शिशु विकास योजनेने 2 ऑक्टोबर 2025 रोजी मोलाचा दगड पार केला. ज्या काळात माता बालमृत्यूचे प्रमाण वाढले होते तेव्हा इंदिरा गांधींनी ICDS हा कार्यक्रम राबवला. कर्नाटकातील नरसिंहपूर तालुक्यातील ओसरळी गावात पहिले अंगणवाडी केंद्र सुरू झाले. आज राज्यात 69,922 केंद्रे कार्यरत आहेत असे त्यांनी सांगितले. अंगणवाडी सेविकांच्या कार्याचे शिवकुमारांनी केले गुणगान. अंगणवाडी कर्मचारी या लहान मुलांच्या दुसऱ्या माता आहेत. त्या मुलांना मार्गदर्शन करून देशाचे भविष्य घडवतात. ज्ञानदेवता असणाऱ्या सरस्वतीचे स्थान म्हणजे अंगणवाडी, अशा शब्दात उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव केला. घर हेच मुलांची पहिली शाळा आणि आई ही पहिली गुरु असते. अंगणवाडी सेविका स्वतःच्या मुलांना वेळ न देता इतरांच्या मुलांच्या भविष्यासाठी दिलेली जबाबदारी नेटकेपणाने पार पाडतात असे म्हणाले. कार्यक्रमाला माजी राज्यपाल मार्गारेट अल्क्वा, मंत्री HC महादेवप्पा, ईश्वर खंडे, KH मुनियप्पा, माजी मंत्री वीरकुमार पाटील, आमदार आसिफ शेठ, बाबासाहेब पाटील, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, चंद्रराज हट्टीहोळी आणि विविध अधिकारी उपस्थित होते. तर मित्रांनो, ही होती अंगणवाडीविषयक महत्त्वाची बातमी. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयक माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक कमेंट करा. धन्यवाद.